नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण शिळ्या भातापासून वडे कसे करायचे ते आपण पाहूया. जर आपल्याकडे शिळा भात उरतो मग तो त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. सतत सतत फोडणीचा भात म्हणा किंवा दुसरं असं सतत शिळाच भात खाणं असं, त्यापेक्षा एक वेगळी काहीतरी पदार्थ आज आपण करणार आहोत. तर तो कुठला आहे तो आपण आता पाहू आणि त्यासाठी लागणारं साहित्य ते पण पाहू. तर मी इथे हा बघा, माझ्याकडे थोडासाच एक वाटीभर शिळा भात उरलेला आहे. तर त्या शिळ्या भाताचं आपण आज वडे करणार आहोत. चला तर मग आपण आता ते वडे पाहूया कसे करायचे ते. बघा, इथे मी भात घेतलेला आहे. साधारण एक वाटी भात उरलेला आहे आमचा रात्रीचा. तर आपण आता त्याचे वडे करूया. पण त्याआधी आपण हे पीठ कुठलं घेतलं? तांदळाचं पीठ थोडं घेतलंय. तांदूळाचं पीठ थोडंसं घेतलं वहिनीनी कुरकुरीतपणा येण्यासाठी. अंदाजे घेतले 2 चमचे. अंदाजे 2 चिमट्या घेतल्यात आणि बेसन घ्यायचं आणि बेसन टाका तिथून तुम्ही. आपण आता बेसन टाकूया. हे बघा बेसन अंदाजे टाकूया आपण. बेसन जसं लागेल तसं 1 चमचा टाका. 2 चमचे 2 चमचे बेसन. लागलंच तर आपण टाकूया. आणि हळद अर्धा चमचा आणि थोडस अर्धा चमचा ते 1 चमचा मसाला 1 चमचा हळद ना. अर्धा चमचा हळद सांगितली. अर्धा चमचा हळद आणि तो एक मसाला अर्धा 1 चमचा लाल मसाला. मीठ टाका चवीनुसार. चवीनुसार आपण आता मीठ टाकूया. हे बघा चवीनुसार अर्धा चमचा जवळजवळ मीठ घेतलं, पण ते चवीनुसारच आपण घेणार आहोत. चवीनुसार मीठ. झाकून इकडे. तर आपण आता हे कालून घेऊ. काय थोडस पाण्याचा हात घ्या. पाण्याचा हात घेऊया थोडासा. भात आपला फडफडीत आहे ना. आता आम्ही अंदाजे थोडंसं पाण्याचा हात घेणार आहोत, जसा लागेल तसं. कारण भात आपला फडफडीत आमचा आहे. जर फडफडीत नसेल तर तुम्ही फडफडीत नसेल, या भात जरा मऊ असेल, नको टाकू थांबा, मऊ असेल तर नाही घेतलात पाणी तरी चालेल. असं सुटसुटीत असेल भात, त्या वेळेला तुम्ही पाणी घ्या, कारण ते मिक्स होत नाही. मग असं आपल्याला मिक्स पण जरा झालं पाहिजे. मसाला टाक मला वाटतं अजून. मग टाका. आपण अंदाजे परत मीठ मसाला टाकूया, कारण मला जरा तिखटपणा कमी वाटतोय मसाल्यात. कलर कमी. मसाल्याला कलर कमी आहे तर काय, मसाला तिखट आहे. तिखटाला मिरची असते तिचा कलर कमी असतो. तिखट आहे. तिखटाला आहे मसाला. हातावर दे पाणी.
तुला नाही, हे आम्ही खाणार आहोत, तुला अजिबात नाही. जसं लागेल तसं वहिनीने पाणी घेत आहे. कालून कालून घ्यायचं. जर मऊ भात असेल तर काही प्रश्न नाही, जर फडफडीत असेल तर मग ते शीत एकत्र आणि व्हायला. एक तुम्ही पाणी देण्याच्या ऐवजी मग मिक्सरला लावलात तर तो जरा हा मऊ तरी होतो. चालेल, तरी मिक्सरला हरकत लावला नाही. तरी ते एक चालेल. ते एक तुम्हाला करता येईल. आपल्या आजची रेसिपी शिळ्या भातापासून एक वेगळा पदार्थ. तुम्ही वडे म्हणा, भजी म्हणा. झालं आपलं हे करून मिक्स करून. झालंय ना. एकीकडे तेल तापत ठेवलंय. तेल तापलं का आपण हे करायला घेऊया. मिठाचं लावून. हं. आपण भेटू आता थोड्या वेळ. तर मंडळी इथे तेल तापलं, तुम्ही बघू शकता. वहिनीला भूक लागली, वहिनीने आधीच एक टाकून बघितलं. तर अशा प्रकारे बघा असे बारीक बारीक गोळे वहिनीने केलेले आहेत, वडेसारखे. पकोड्यांसारखे दाखव कसं. पकोड्यांसारखे हे असे आपले पकोडे बनवताना तसे केलेले आहेत. हे बघा असे. होय. आपण ते लगेच अलटी पलटी नाही करायचे, थोड्या वेळाने अलटी पलटी करू. अलटी पलटी करून घेऊ आपण. बस करते ना. तेल आपलं चांगलं तापलंय बघा. जरा शिजू दे. तुम्ही पण असेच करून बघा वडे. असेच काही नवीन नवीन पदार्थ शिळ्या भाताचे करून दाखवू आणि ते तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. हो बरोबर ना. हो. जरा शिजू दे. जर आपले हे शिजू देत, मग आपण प्लेटमध्ये काढू त्यांना. आपण भेटू आता थोड्या वेळाने. तर हे बघा आपले आता हे तयार आहेत. आपण आता त्याला प्लेटमध्ये काढूया. तेल पागळून घ्यायचं. बसले बाबा चार. हो ना, तर ते सरकतात. हे बघा कसे झालेत, मस्त मस्त चमचमीत. अरे तर टाक. आता ते खायला दाखवत असेल तर तिकडेच दाखव. हे बघा आजची रेसिपी कशी आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थांबा जाऊ नका, तुम्हाला मी ह्याची चवसुद्धा घेऊन दाखवणार आहे आता. तर मंडळी हे पहा आपले शिळ्या भातापासून केलेले वडे. तर ते कसे आहेत ते आपण आता पाहू. तर मी यातला एक घेणार आहे. हे बघा एक घेतला आहे यातला. बघा
हम्म. एक नंबर मस्त झालेत. तिखट मीठ मस्त लागले. तर मंडळी तुम्ही पण असेच करून बघा. थांब गं. हे बघा मस्त झालेत. तुम्ही पण असेच वडे तांदूळाचे म्हणजे भाताचे वडे असेच करून बघा शिळ्या भातापासून. आणि चॅनेलला सबस्क्राईब, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता मी हे सगळे वडे खाऊन घेतो. बाय बाय.